भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधल्या अनेक तळांना भारतानं उद्ध्वस्त केलंय आणि यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। त्यापैकी काही प्रतिक्रिया पाहूया। 9 ठिकाणी जवळपास एअर स्ट्राईक झालेला आहे। जनतेला जे अपेक्षित होतं की मागच्या काळामध्ये पाकिस्तानने सुद्धा मागच्या काळामध्ये अशाच पद्धतीचा हल्ला केला, त्या सुद्धा एअर स्ट्राईक केलं होतं आणि यावेळेस तर 26 जीव गेल्यामुळे सगळ्या जनतेची हीच भावना होती की यांना धडा शिकवला पाहिजे। मी तर म्हणजे या ठिकाणी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन करतो की जी देशाला गरज आहे ती गरज ओळखून त्यांनी पाकिस्तानवर जो हल्ला केला आहे तो स्वागतार्ह आहे आणि देश त्यांच्या मागे 100% उभा आहे। जगभरामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय द्यायचं काम पाकिस्तान करतं, त्यामुळे त्याने सर्वसामान्य नागरिक आणि दहशतवादी ह्याबद्दल त्यांनी बोलूच नाही। किंबहुना आज जे काही ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो की त्यांनी इंडियन आर्मीला सूट दिली। मगाशी देखील म्हटलं की वाघाने फक्त पंजा उघडलेला, अजून जबडा उघडायचा आहे। आणि म्हणून मला वाटतं आज माझी मनातली इच्छा तरी अशीच आहे की आपण POK आता ताब्यात घेतलं पाहिजे। पाकिस्तानाचं जे काही दहशतवाद्यांना आश्रय देऊन भारताला त्रास द्यायचा त्यांचा जो गेले अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे तो कायमस्वरूपी आता आपण संपवला पाहिजे। जरी शरीरानं आपण सीमेवर नसलो, भारतीय सैन्याबरोबर जरी नसलो, तरी त्यांचं मनोबल वाढवणं ही आपल्या सगळ्यांची एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे। महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, देशातल्या तरुणाईला मी विनंती करतो की आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या प्रत्येक सोशल मीडियाच्या पेजवर आपण तिरंगा ठेवून भारतीय सैन्याला पाठिंबा द्यावा, त्यांचं अभिनंदन करावं। आज भारताच्या आपण सगळे बरोबर आहोत, पहिला मुद्दा। दुसरा, आपले जे लष्कर आहे त्यांचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला सार्थ अभिमान आहे आणि आज जी ऍक्शन घेतली याबद्दल मी भारत सरकारच्या ह्या सगळ्या आर्मीला मानाचा मुजरा करते की त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलाय आणि नुसता निर्णयाचा विषय नाही, ज्या पद्धतीने तो घेतलेला आहे त्याला जास्त महत्व आहे। तुम्ही आणि मी सुखात राहो याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत, त्यांचं कुटुंबही करतं। त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।